एक सध्या लोकप्रिय असा खेळ आहे टेलिव्हिजनला, बिग बॉस नावाचा. तो प्रत्येक भाषेमध्ये आहे. मी नेहमी मराठी भाषेमधील बिग बॉस हे दररोजचं पाहतो. त्या बिग बॉस मध्ये एक सिस्टम असते. एका घरामध्ये 10 ते 15 लोक कोंडवतात. त्यांचा बाहेरील जीवनाशी काही संबंध नसतो. त्यांचं विश्व ही त्या बंद खोल्यामध्ये असतं, तेही इन कॅमेरा असतं. असंच बिलकुल मला हे महाराष्ट्रातील खास करून राजकारण वाटत आहे. ते म्हणजे खास उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आणि त्या घरामधील यांचे वाद, ईर्ष्या, ते कॅप्टन्सी टास्क, त्यानंतर आपली मतं मांडणं, खेळणं, भांडणं हे चालू असतं. मग ते खेळत असताना त्या लोकांना समज नसते की आपल्याला कोणीतरी बाहेरून बघत असेल. जे आपल्यावरती काही कॅमेरे लावलेले आहेत, ते कॅमेऱ्याद्वारे हे बाहेरच्या लोकांना समजत असेल, त्या लोकांना कळत नाही. मग ते तर कोणीतरी म्हणतो की आता हे सगळं बाहेर महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र तुम्हाला नॉमिनेशन मधून वोट देऊन वाचवणार आहे आणि ह्या लोकांपर्यंत चांगला मेसेज जाईल, तो सदस्य वाचेल. त्याने एक शब्द येतो नेहमी, तुम्हाला महाराष्ट्र बघत आहे, तुम्ही त्या महाराष्ट्राकरता खेळा. असंच बिलकुल ह्या राजकारण्यालाही त्यांचा आपापसामधील हा खेळ नसून, राजकारण म्हणजे काही मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला किंवा विरोधी पक्षाला टीका न करणे किंवा टीका करणे हेच फक्त राजकारण नाही. तुमच्या प्रत्येक कृतीला हे महाराष्ट्र बघत असतो. ह्या मीडियाच्या माध्यमातून हेच बिलकुल हे लोक विसरून गेले होते. जे आपण काय बोलतोय, आपण कसं वागतोय, आपण काय बाहेर देतोय, आपलं वर्तणुकीवरती पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. पूर्ण महाराष्ट्र या लोकांकडे दररोजचं ह्या मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून पाहत असतो. आता असंच आदित्य ठाकरेंना सुद्धा या महिन्यातून जास्तीत जास्त मीडिया कव्हरेज मिळालं आणि जास्त फुटेज मिळाल्यामुळं आदित्य ठाकरे हे गावागावापर्यंत, माणसापर्यंत पोहोचला आणि लोकांना मेसेज काय गेला. बघा, लोक जे मेसेज घेतात, जे लोक बघतात, ते कोरोनात लोक वोट करतात आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न करतात. तो बिग बॉसचा खेळ असो किंवा हे राजकारण असो. मग लोकांनी वोट केलं आणि या ठिकाणी भाजपचा परफॉर्मन्स चांगला वाटला, शिंदे साहेबांचा, दादांचा, त्यांनी त्यांना वोट दिलं आणि यांना नाकारलं. का नाकारलं? कारण यांच्यावरील ते किडे जे आहेत रेंगळ, त्यामुळं. आता आदित्य ठाकरे हे एक पाठीमागे भूमिका लावून धरले होते की अरे आपल्याला आपलं काहीच नसताना त्या बारामतीच्या करामती काकानं कॅबिनेट मंत्री दिलं होतं, आपल्या वडिलाला मुख्यमंत्री बनवलं होतं कमी जागा असतानाही. आणि उदय साहेब जे आहेत, उदय साहेब मागे बोलताना बोलले होते की कमी जागा असताना कसं मुख्यमंत्री पद मिळवावं किंवा घ्यावं हे आम्हाला पवारांनी शिकवलंय. मग त्याच पवारांना धोका ह्या आदित्य साहेबांनी दिला होता. म्हणजेच उदय साहेबच्या मुलानं, जनाबच्या अभिलावडीनं. मग आदित्य ठाकरे त्या ठिकाणी जे काही पाठीमाग ते खैरे बोलले होते की राज्यसभेची उमेदवारी प्रियंका चतुर्वेदी नावाच्या एका उत्तर भारतीय सुंदर महिलेला, त्या फक्त सुंदर आहेत म्हणून मिळाली. हा मुद्दा लावून धरला होता आणि त्यानंतर काही गोष्टी अशाच वाढल्या होत्या. परत दावोस जे आलं, दावोस प्रकरण आलं, त्यामध्ये ते कुठली नदी काय, ती बर्फ खेळले जाऊन त्या गोष्टी, त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली होती. आणि त्याच प्रियंका मॅडम साठी आदित्य ठाकरे यांनी खाजवून घेतली आहे, ते म्हणजे बारामतीच्या काकांसोबत. एखादा व्यक्ती तुम्हाला खुर्चीवर बसवू शकतो, तोच व्यक्ती तुम्हाला कधीही खाली उतरवू शकतो, हे तेवढंच खरं आहे. कारण त्याला बसवायची पण अक्कल माहिती असते आणि उतरवायची सुद्धा अक्कल माहिती असते. मग काकाला खासदारकी न देता खासदारकी ही प्रियंकांना भेटली पाहिजे, यासाठी आदित्य हे आक्रमक होते. पण काकांना सगळे कॉन्टॅक्ट, सगळ्या गोष्टी करून, काही राऊत असतील, ह्या सगळ्या गोष्टी वापरून, सामदंड भेद सगळंच काही करून त्यांनी शेवटी आपल्या पदरामध्ये ती खासदारकी टाकून घेतली आणि महाराष्ट्रातील 7ही खासदारकीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. मग आता आपण बाजू लावून धरली,
आपण बळजबरीनं संजय राऊतांच्या तोंडातून वदवून घेतलं की जागा ही शिवसेनेची आहे. ते संजय काका हे वारंवार शरद काकांना वाचवायचा प्रयत्न करायचे, पण शेवटी त्याच संजय काकाचं खरं झालं आणि उमेदवारी ही शरद पवारांना मिळेल. पर्यायाने बिनविरोध ते निवडून सुद्धा आले राज्यसभेला. मग आता यांचं सगळं बोलणं खोटं झालं. प्रियंका मॅडम आता नाराज होतील. त्याच्या पहिलं आदित्य हेच नाराज आहेत. आदित्य ठाकरे सध्या कुठल्याही बैठकीला हजर नाहीत आणि ते नाराज आहेत. ते कुठं बाहेरही नाहीत. आता मग ते मातोश्रीवरती रडत आहेत की हंबरडा फोडत आहेत, देव जाणे. जी काही वचन दिले, वचन घेतले, ते वचन पालन झालं नाही म्हणून ते आता डिप्रेशन मध्ये गेलेले असतील आणि ते खूपच डिप्रेशन मध्ये आता आहे सध्या. आणि यातून ते कधी बाहेर येतील देव जाणे. पण आदित्य ठाकरे जे आहेत यांचा तर गेम झालायच, सोबत उद्धव ठाकरेंचा सुद्धा गेम झालाय. तो गेम बरोबर करेक्ट केलेला आहे हे कळणाऱ्यापर्यंत कळलंय. पण आदित्य ठाकरे नावाचा जो काही आहे, त्यांची शिवसेना आहे, हे शिवसेना भविष्यामध्ये आता आहे तशीच राहील का? आता शिवसेना नसल्यामुळे जमा आहे, काय थोडी उरलेली आहे. हे सुद्धा शिवसेना काका जाईपर्यंत शिवसेना ठेवतील का, जी आता आहे ती? हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न आहे. पण एवढी गोष्ट लावून धरूनही आदित्य ठाकरेंनी शेवटी जे काही आहे ते आपली घातली, बापाची घातली, सगळीच घातली. शेवटी जे काही वचन दिले ते वचनही ते पाळू शकले नाही, वचनही पूर्ण करू शकले नाहीत. हा सगळा जो मॅसेज आहे, हा मॅसेज लोकांपर्यंत गेलाय. लोकांनी परत सांगायला सुरुवात केली की या लोकांनी पहिलं हिंदूंच्या मतांशी ही गद्दारी केली, त्यानंतर हे हिंदूचे झाले नाहीत, ते मुसलमानचे झाले नाहीत. मग झाले कुणाचे? हे फक्त स्वतः आपलेच आहेत, बाकी ते कुणाचेही नाहीत. हे आता परत यातून मित्रांनो दाखवून दिलंय. पण आता आदित्य ठाकरे कधी मीडिया समोर येतील, ते कधी यातून बाहेर पडतील, सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सांगितलं, हे बिग बॉसचा जो खेळ आहे, हा बिग बॉसचा खेळ हा ठाकरेंच्या पक्षामध्ये सध्या चाललाय. हे सगळेच बिग बॉस खेळत आहेत. बिग बॉस मध्ये कुणीही कुठलाही ग्रुप नसतो. बिग बॉस मध्ये कुणीही इतरांसाठी खेळत नाही. बिग बॉस मध्ये प्रत्येक उमेदवार हे स्वतः करताच खेळत असतो. तो स्वतःला वाचवण्यासाठी सख्या मित्राचाही काटा काढत असतो. तोच काटा, तेच सगळे डाव सध्या बिग बॉस पाहून हे लोक करत आहेत का? मला असा एक मोठा प्रश्न पडला आहे. तुमचं मत काय? नक्कीच नोंदवा आणि व्हिडिओला शेअर करा. नमस्कार.